तर पंतप्रधानांच्या दौऱ्यासंदर्भातले अपडेट आपण जाणून घेणारच आहोत. तुर्तास इतर बातम्या पाहणार आहोत. टेलिग्राम ॲपचे फाउंडर पावेल ड्युरोव यांना अटक झाली आहे. फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये एअरपोर्टवरती त्यांना बेड्या ठोकण्यात आल्यात. प्रायव्हेट जेटमधून अझरबैजानला जात असतानाच ही कारवाई झाली आहे. पावेल ड्युरोव टेलिग्रामचे सीईओ आहेत. टेलिग्रामवरच्या कंटेंटचा ठपका ठेवत त्यांना अटक केली आहे. तर कोण आहेत पावेल ड्युरोव आपण पाहणार आहोत ग्राफिक्सच्या माध्यमातून. पावेल ड्युरोव हे टेलिग्राम या जगप्रसिद्ध ॲपचे फाउंडर आणि सीईओ आहेत. तर टेलिग्राम ॲपचे सीईओ मालक असल्यानं अर्थातच अब्जाधीश आहेत ते. ड्युरोव सध्या दुबईत असतात. जन्माने ड्युरोव हे रशियन आहेत. 2014 मध्ये पुतीन सरकारशी पंगा घेत रशिया त्यांनी सोडलं होतं. रशिया युक्रेनसह सोव्हिएत संघाचा भाग राहिलेल्या देशामध्ये टेलिग्राम प्रभावशाली आहे. फेसबुक, यूट्यूब, व्हॉट्सअप आणि त्यानंतर इंस्टाग्राम नंतर टेलिग्राम हे जगप्रसिद्ध आहे. रशिया आणि युक्रेन युद्धातलं अनफिल्टर्ड कंटेंटचा सर्वात मोठा सोर्स टेलिग्राम आहे. तर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की सुद्धा टेलिग्रामचा कम्युनिकेशनसाठी वापर करत असल्याची माहिती आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की सुद्धा टेलिग्रामचा कम्युनिकेशनसाठी वापर करत होते. आणि यासाठी विश्लेषण करण्यासाठी सायबर तज्ञ तन्मय दीक्षित आहेत आपल्यासोबत. तन्मय सर, तुमचं स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीमध्ये. टेलिग्राम हे नेमकं कोणतं ॲप आहे आणि त्याचा वापर नेमका कशासाठी केला जातो? टेलिग्राम हे जे एक ऍप आहे हे कम्युनिकेशनचं एक ऍप्लिकेशन आहे की ज्याच्या थ्रू फोटो, व्हिडिओ, ऑडिओ हे एकमेकांना सेंड केले जातात. पण हे जे ऍप्लिकेशन आहे एंड टू एंड इन्क्रिप्टेड असल्यामुळे याचा वापर जो आहे तो लोकप्रिय झालेला आहे. अर्थातच सर, आपण पाहतोय टेलिग्रामच्या प्रमुखांना अटक करण्यात आली आहे. नेमकं कारण काय असावं आणि त्यांच्यावर आतापर्यंत नेमके काय काय आरोप केले आहेत? याच्यामध्ये सर्वात महत्वाचे जे आहे ते मनी लॉन्ड्रिंगच्या संदर्भामध्ये असेल, अंमली पदार्थांची जी तस्करी आहे त्याच्या संदर्भामध्ये असेल, लहान मुलांचे शोषणच्या ज्या सामग्री आहेत त्याच्या संदर्भामध्ये या प्लॅटफॉर्मचा वापर केला गेलेला आहे असं म्हटलं आहे. युके मधील अति उजव्या कार्यकर्ते जे आहेत त्यांनी दंगली आयोजन करण्यासाठी सुद्धा याचा वापर जो आहे किंवा भडकवण्यासाठी जो आहे तो याचा वापर जो आहे तो केला गेलेला आहे. अर्थातच म्हणजे हे जे प्लॅटफॉर्म आहे हे एक चांगल्या युथ साठी केलं गेलं पाहिजे होतं, पण त्याचा वापर जो आहे तो चुकीचा होत असताना सुद्धा ऍप्लिकेशननी त्याच्यावरती योग्य ती कारवाई केली नाही, म्हणून त्यांच्यावरती ही कारवाई होताना आपल्याला दिसतीये. अर्थातच सर, पावेल ड्युरोव यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? ते वादग्रस्त आहेत का आणि त्यांना रशिया सोडावं लागलं होतं? सविस्तर विश्लेषण कराल यावर. 2014च्या सुमारास त्यांना ते सोडावं लागलं होतं कारण त्यांच्या प्लॅटफॉर्मच्या वरून सेम अशाच प्रकारे काही कारवाई झाल्या होत्या. पण महत्वाची गोष्ट हीच लक्षात घ्यायला पाहिजे, जर तुम्ही कुठल्याही देशात असाल आणि कुठलंही ऍप्लिकेशन जो ओपन टू ऑल पब्लिकसाठी ठेवत असाल तर त्याच्या संदर्भामध्ये त्या प्लॅटफॉर्मचा जो काही चुकीचा वापर केला जात असेल आणि तो जो कळवला गेला तर त्याच्यावरती कडक कारवाई जी आहे ती ऍप्लिकेशननी घेणं आवश्यक आहे. जेव्हा ऍप्लिकेशन असे त्याच्यावरती कुठल्याही प्रकारची कारवाई घेत नाही तेव्हा त्याचे ऍप्लिकेशन डेव्हलपर्स जे आहेत ते किंवा त्याचे सीईओ, फाउंडर जे आहेत यांच्यावरती नक्कीच जी आहे ती कारवाई करण्यात येते. कारण कळत अथवा नकळत सर्वसामान्य लोकांना जो आहे त्याचा आर्थिक किंवा मानसिक फटका जो आहे तो होतो आणि हा असाच जो आहे तो एका नाही तर बऱ्याच देशांना याचा फटका बसलेला आहे. निश्चितच तन्मय सर, आपण पाहतोय खरं तर टेलिग्राम हे भारतात देखील वापरलं जातं. मात्र भारतात टेलिग्रामचा वापर किती आहे आणि नेमका हा वापर कशासाठी केला जातोय? भारतामध्ये जो वापर होतोय तो बरेच तरुण मंडळी जे आहेत ते प्रायव्हेट चॅटिंग करण्यासाठी याचा वापर करतायत. कॉलिंगसाठी जे आहे तो एंड टू एंड इन्क्रिप्टेड असल्यासाठी याचा वापर करतात. त्याच्यानंतर आपण कोणाशी काय कम्युनिकेट करतोय किंवा हे इतरांना पटकन लक्षात येऊ नये याच्यासाठी सुद्धा याचा जो आहे तो मोठा वापर होतो. पायरसी करण्यासाठी सुद्धा जो आहे तो या ऍप्लिकेशनचा मोठ्या प्रकारात वापर जो आहे तो केला जातो.
अर्थातच सर, आपण पाहतोय टेलिग्रामसाठी आजकाल सर्रास सगळेच वापर करत असतात. एखादं आपल्याला डॉक्युमेंट असेल ते देखील आपल्याला टेलिग्रामद्वारे जेपीईजी असेल किंवा मग ज्या कोणत्या फाईलमध्ये हवंय त्यामध्ये मिळत असतं. शिवाय कोणतीही लेटेस्ट वेब सिरीज असेल, मूव्ही असेल, त्याचा देखील आपल्याला इथे वापर पाहायला मिळतो. तो देखील लेटेस्ट मूव्ही आपल्याला मिळत असतो. मात्र या सगळ्या गोष्टी करत असताना हे किती धोकादायक आहे वापरणाऱ्यांसाठी, कारण त्यांचा डेटा देखील टेलिग्रामकडे जात असतो. बरोबर आहे. जेव्हा टेलिग्राम सारखं ऍप्लिकेशन आपण आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करतो तेव्हा आपण सर्वात पहिल्यांदा आपण त्याच्या प्रायव्हसी ज्या आहेत त्या बघायला पाहिजे. आपली कॉन्टॅक्ट लिस्ट, फोटो गॅलरी, ऑडिओ, व्हिडिओ, लोकेशन आणि माईकचा ऍक्सेस असतो. त्यामुळे त्या कंपनीच्या मध्ये काम करणारे जे अधिकारी आहेत ते आपला फोटो, व्हिडिओ, ऑडिओचा कधी पण ऍक्सेस घेऊ शकतात आणि त्याच्या संदर्भात जो आहे तो सहजपणे गैरवापर सुद्धा करू शकतात. आणि असंच झाल्याची जी आहे ती शक्यता जास्त आहे. कारण याच्या आधीच युद्धाच्या संदर्भातलं असेल तर ती काही सिक्रेट इन्फॉर्मेशन लीक झाल्याचा अंदाज असू शकतो, ज्याच्यामुळे त्यांना ही अशी अटक आत्ताची जी आहे ती झालेली असेल. निश्चितच तन्मय सर, आपण पाहतोय खरं तर अनेक जण टेलिग्रामचा सर्रास वापर करत असतात. एक सायबर तज्ज्ञ म्हणून तुम्ही सगळ्याच वापर करताना नेमकं काय आवाहन कराल टेलिग्राम वापरताना? जेव्हा तुम्ही हे टेलिग्राम ऍप्लिकेशन वापरणार आहात तेव्हा गरज असेल तरच वापरा, नाही तर याच्यासारखे जे भारतात तयार झालेले ऍप्लिकेशन्स आहेत ते जर तुम्ही वापरले तर ते जास्त चांगलं असेल. निश्चितच त्यामुळे टेलिग्राम वापरताना काळजी घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. शिवाय सोशल मीडियावरती कोणतीही कृती करताना आपण काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. तन्मय सर, खूप खूप धन्यवाद. तुम्ही अत्यंत सोप्या आणि साध्या पद्धतीनं एनडीटीव्ही मराठीच्या प्रेक्षकांपर्यंत हे सगळंच विश्लेषण पोहोचवलं त्यासाठी. थँक्यू.